हॉटेलमध्ये काँग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक होती। या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील दाखल झाले आहेत। सोबतच रमेश चेन्नीथाला देखील आहेत, जे काँग्रेसचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, आणि या दोघांची आत्ताच भेट झाली आपण पाहतोय। आपण खरं तर नाना पटोले यांच्याशी बोलणार आहोत। सर, क्या बताएंगे, आज वर्किंग कमेटी की मीटिंग हो रही है, राहुल जी विपक्ष नेता बन सकते हैं? हम चाहते हैं वो बनने, हम लोग चाहते हैं, हम सारे लोग इसका डिमांड कर रहे हैं। राहुल सर महाराष्ट्र के प्रभारी है और 13 सीट आई है, एक सीट थी आपकी 14। हाँ, विशाल पाटिल आ गए आपके साथ। अच्छा है, कांग्रेस नंबर 1 पार्टी बन गया है। आने वाले दिनों में कांग्रेस और उभरेगा, शक्तिशाली बना के आगे चलेगा, शक्तिशाली बनेल काँग्रेस असं देखील म्हटलंय। प्रणिती शिंदे देखील दाखल झालेल्या आहेत या बैठकीसाठी आपण पाहतोय, आणि त्या नवनियुक्त खरं तर खासदार आहेत, सोलापूरमधून त्या निवडून आलेल्या आहेत। रमेश चेन्नीथाला, नाना पटोले आणि प्रणिती शिंदे हे तिघही नेते जे आहेत ते काँग्रेसच्या वर्किंग कमिटीसाठी अशोका हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। काय सांगाल, राहुलजी विरोधी पक्ष नेते व्हावेत अशी एक मागणी केली जाते। हम लोग सब लोग चाहते हैं, आम्ही सगळे लोक, आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की राहुलजीने घ्यावं, कारण की आज ज्या पद्धतीनं पूर्ण देशामध्ये त्यांनी जे काही वातावरण निर्माण केलं आणि त्याचंच फलित आहे की आज देशामध्ये काँग्रेसचं राहुलजीच्या नेतृत्वामध्ये सरकार यावं ही पण जनतेची इच्छा होती। ठीक आहे, काही ठिकाणी आम्ही कमी पडलो, पण आता राहुलजीने विरोधी पक्ष नेता व्हावं अशी आमची भूमिका। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद नाना दिलं जात आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया? मी आता या तानाशाह सरकारच्या बद्दलचं आज प्रतिक्रिया देणार नाही, पण योग्य वेळेवर प्रतिक्रिया देऊ। हे काही जास्त दिवसाचं सरकार नसल्यामुळे याबद्दलची प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। म्हणजे जरी मोदी उद्या शपथविधी होणार असला तरी हे सरकार टिकणार नाही असं वाटतं तुम्हाला? बिलकुल बिलकुल बिलकुल। आपण पाहतोय देशातले जे इतर नेते आहेत ते सगळे नानांना भेटत आहेत। खरं तर किती दिवसांचं सरकार, किती दिवसांचं सरकार असू शकतं असं वाटतं तुम्हाला? बघा, मी भविष्यवाला तर नाही आहे, पण लवकरच हे सरकार जाईल। आणखी काय सांगाल, काँग्रेसच्या ज्या जागा वाढलेल्या आहेत, आज सगळे खासदार घेऊन तुम्ही एकत्रितपणे राजधानी दिल्लीत दाखल झाला, अजून आनंद आहे सगळ्या गोष्टीचा? आनंद आहे ह्या सगळ्या गोष्टीचा, अशी जी प्रतिक्रिया आहे ती नाना पटोले यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।